हेलो दोस्तों, आप देख रहे हैं महाराष्ट्र 25 न्यूज। मुख्य संपादक बबलू शेख। आज तारीख 21 नवंबर 2025 को दिग्रस पुलिस स्टेशन को तकरार। राष्ट्रवादी जिला कार्याध्यक्ष मकसूद शेख का आरोप है, महाराष्ट्र 24 न्यूज के मुख्य संपादक सुरेश चिड़े ने जाहिरात के नाम पर किया ब्लैकमेल। नमस्कार, मी मकसूद शेख। मागील काही दिवसापासून महाराष्ट्र 24 न्यूजचे संपादक सुरेश चिरडे हा मला वारंवार जाहिरातीच्या नावावर पैशाची मागणी करत आहे आणि काल त्यांनी मला दारूच्या नशेत रात्री 9:36 फोन केला व जाहिरातीच्या संबंधित मला पैसे द्या, अन्यथा मी तुमची बातमी लावून बदनामी करणार व मी त्यांना 10,000 रुपये न देता 3,000 रुपये त्यांच्या मोबाईलवर दिलेल्या फोनपेवर टाकले व ते फोनपे जसं त्यांना माहीत झालं की मी आता त्यांच्याबद्दल काही लीगल ॲक्शन घेणार म्हणून त्यांनी उलट माझ्यावरच एक कंप्लेंट केला, परंतु ही सत्यता नाही आणि मी माझे सगळे पुराव्यांसहित पोलीस स्टेशन दिग्रस येथे त्यांच्यावर तक्रार दिलेली आहे। आता विद्यमान ठाणेदार साहेब याच्यावर कायदेशीर कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्यावर जर या ठिकाणी जर कारवाईसाठी विलंब झाल्यास मी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे सुद्धा एक तक्रार करणार आहे। धन्यवाद। व मागील काही दिवसापासून किंवा काही 2-3 वर्षापासून हा चॅनल उदयास आलेला आहे। याचे व्ह्यूअर जास्त असल्यामुळे हा लोकांना, शाळांना धमक्या देतो की बा मी तुमच्या जाहिराती जर तुम्ही मला दिल्या नाही तर मी तुमच्या शाळेच्या विरुद्ध बातमी लावणार, मी तुम्हाला असं करणार। तर तुम्ही ही सगळ्या गावामध्ये याचा त्रास सुरू आहे। या त्रासाला कंटाळून अनेकांनी याला पैसे दिलेले आहेत। याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी करावी व संबंधित सुरेश चिरडे हा याच्या फोनपेची तपासणी करावी की याला किती लोकांकडून पैसे आले व कसे आलेले आहेत। तसेच या व्यक्तीने नगर परिषद तसेच इतर कार्यालयाकडून चॅनलच्या नावावर अनेक पैशाची लूट केलेली आहे। याच्याबाबत सुद्धा चौकशी व्हायला हवी आहे। सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर त्याने एक मेसेज व्हायरल केलेला आहे की माझा फोनपे हा हॅक झालेला आहे। हॅक झाला तर तुला पैसे आले कसे, आणि जर तुला पैसे आले असतील तर तू पैसे परत का नाही केले, याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणे गरजेचं आहे। आणि हा असल्या किती लोकांकडनं हे अशाच प्रकारचे याने पैसे घेतले ते तर म्हणजे मी मागे म्हटलेलंच आहे की याच्या सुद्धा त्या कॉल पेमेंट डिटेल्स तपासा की याने कोणकोणत्या लोकांकडून कोणकोणत्या स्वरूपात पैसे घेतलेले आहे। दुसरा विषय जो याने म्हटले की माझा फोनपे हॅक झालेला आहे, हॅक झाला तर याने पोलीस स्टेशनला हॅक झाल्याची तक्रार दिली का, आणि जर हॅक झाला असेल तर बँकेला सुद्धा याची चौकशीसाठी याने तक्रार दिलेली आहे का, आणि जर याने तक्रार दिली आणि ते विषय जर झालेला नसेल आणि याचा हॅक झालेला नसेल तर संबंधित पोलीस विभाग प्रशासनातील लोकांनी याच्यावर सुद्धा त्या कारवाई करावी, कारण हा खोट्या तक्रारी देऊन पोलीस प्रशासनाचा आमच्या वेळ वाया चॅनलला घालत लाईक आहे। करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला विसरू नका।